नशामुक्त समाजाचा नारा आणि आता नागपूर पोलिसांची थेट कारवाई। ऑपरेशन थंडर अंतर्गत कोतवाली पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली आहे। महल परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे। कोतवाली पोलिसांचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत पेट्रोलिंग करीत असताना महल परिसरातील उद्योगी नगर येथे एका वृद्ध महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यात। पोलीस तिच्याकडे जाताच ती घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र पोलिसांनी तत्काळ तिला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान तिने आपले नाव चांदबानो मोहम्मद हातम असल्याचं सांगितलंय। तिच्या ताब्यातील विविध रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 648 ग्रॅम गांजा आढळून आलाय। या कारवाईत गांजासह रोख रक्कम असा एकूण 12,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी महिला आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत असल्याचं तपासात समोर आलं आहे। या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।